आजचा व्हिडिओ थोडासा भावनिक आहे। पंढरीची वारी 1988 साली प्रदर्शित झालेला चित्रपट, या चित्रपटाबद्दल आज आपण बोलणार आहे। चित्रपटामधील एक लाडकं कॅरेक्टर म्हणजे विठोबा। ज्या विठोबाने पूर्ण चित्रपटामध्ये एकही शब्द न बोलता प्रत्येक प्रेक्षकाचं मन जिंकलं होतं। तर त्या कलाकाराचं पुढे काय झालं, त्याचं आयुष्य कसं होतं, याबद्दल कोणालाच काही माहिती नाहीये। जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो की ही व्हिडिओ थोडीशी भावनिक होणार आहे। का? कारण तोच आपला लाडका विठोबा आज आपल्यामध्ये नाहीये। तर विठोबाचं पूर्ण आयुष्य कसं होतं, त्यांनी जगाचा निरोप कसा घेतला, याबद्दल आपण पुढे या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। तर प्लीज सगळ्यांनी हा बघा, कारण हा व्हिडिओ खरंच अशा कलाकारांसाठी आहे ज्या कलाकारांनी प्रेक्षकांचं मन खूप छोट्या कालावधीमध्ये जिंकून घेतलं। तर आज याच कलाकारांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। पंढरीची वारी या चित्रपटामध्ये विठ्ठलाची भूमिका सादर करणारे बकुळ कवठेकर हा कलाकार आज आपल्यामध्ये नाही। अत्यंत आदराने आणि प्रेमापोटी आपण हा व्हिडिओ बनवत आहे। बकुळ कवठेकर यांचं पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठ या ठिकाणी शिक्षण घेत असताना 2002 मध्ये त्यांचं अत्यंत दुःखद निधन झालं। तर ते निधनाचं कारण होतं त्यांना हृदयविकाराचा झटका आला। हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं 2002 मध्ये निधन झालं। पण असा हा अभिनेता ज्याने खरंच प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळं घर बनवलं, त्याच्या फक्त कलाकृतीने। कलाकृती मी का म्हणतोय, कारण एकही शब्द तोंडातून न उच्चारता लोकांच्या मनापर्यंत जाणं हे एवढं सोपं नाहीये, हे फक्त एका कलाकारालाच कळेल। पण आपण प्रेक्षक म्हणून अशा कलाकारांना आपण कुठेतरी स्थान द्यायला पाहिजे आपल्या हृदयामध्ये। कारण आजकालची जी सिनेसृष्टी आहे, जे चित्रपट प्रदर्शित होतात ते चित्रपट आपल्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्मला बघायला भेटतात। जसं OTT प्लॅटफॉर्म झालं, मी आता कोणत्याही प्लॅटफॉर्मची नावं घेत नाही, पण खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत। त्या काळी चित्रपट फक्त आणि फक्त ठराविक एका चॅनलवर, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की दूरदर्शनवर किंवा ठराविक ठिकाणी बघायला भेटायचे। त्या काळामध्ये या चित्रपटाने लोकांच्या मनामध्ये एवढं घर केलं। जर आपण आता 1900 जरी समजू 88 ला जरी हा चित्रपट प्रदर्शित झालेला असला, तरीही 88 च्या नंतर जे लोक त्यावेळेला होते त्या प्रत्येक माणसाला या चित्रपटाबद्दल माहिती आहे। असे क्वचितच चित्रपट आहेत की ज्याबद्दल त्या काळातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे। बकुळ कवठेकर हा अभिनेता प्रेक्षकांच्या मनामध्ये एवढं घर करून गेला, आणि आपण म्हणतोच की देवाला आवडणारी लोक जास्त दिवस राहत नाही, देव त्यांना बोलून घेतो। तर असंच काहीतरी बकुळ सोबत घडलेलं आहे। शिक्षण करत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला, 2002 मध्ये त्याचं दुःखद निधन झालं। त्यानंतर बकुळची जीवनकथा कोणालाच माहित नाहीये। तर प्रेक्षकांनो, बकुळने फक्त एकाच चित्रपटामध्ये काम केलं, ते म्हणजे पंढरीची वारी। आणि एकाच चित्रपटामधून तो एवढ्या प्रेक्षकांच्या मनामध्ये एकही शब्द न उच्चारता, एकही वाक्य त्या चित्रपटात नसताना त्यांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं। त्या चित्रपटामध्ये अशोक सराफ यासारखे मोठे मोठे दिग्गज अभिनेते तिथे काम करत होते। तरीही विठोबाची जी भूमिका होती ती खरंच लोकांच्या मनामध्ये बसली। कारण विठुराय अशा प्रकारे पण लोकांपर्यंत जाऊ शकतो, देवाची एक भूमिका अशीही असते, हे बकुळने दाखवून दिलं। त्या पिक्चरमध्ये खरंच बकुळ खूप वेगळ्या प्रकारे काम करतोय, लोकांना हवं काम करतोय। अशा एका अभिनेत्याचं दुःखद निधन होतं, पण त्यावेळेला ही जरी न्यूज जरी आली असेल तरी पण ती लोकांपर्यंत पोहोचली नाही। का? कारण बकुळने पंढरीची वारी या चित्रपटानंतर कोणत्याच चित्रपटात काम केलं नाही। त्यानंतर त्यांनी शिक्षण घेतलं, शिक्षणासाठी तो पुण्यामध्ये होता, भारतीय विद्यापीठामधून तो शिक्षण घेत होता। बकुळ कवठेकर यांचा भाऊ समीर कवठेकर आजही मनोरंजन दृष्टीमध्ये कार्यरत आहेत। आजही प्रेक्षकांचं मनोरंजन करायला कुठेही कमी पडत नाहीये। आजही ते सिनेसृष्टीमध्ये स्वतः काम करत आहेत। खूप मोठे मोठे चित्रपट त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। तर धन्यवाद मित्रांनो। ह्या व्हिडिओमधनं मला एकच सांगायचं आहे की असे खूप सारे कलाकार आहेत की ज्यांनी खूप प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं, पण आजपर्यंत ते लोकांपर्यंत आले नाहीत। कारण आपण ज्या वेळेला जन्मलो किंवा आपल्यासारखी जी मुलं आहेत 24 ते 25 वर्षातली, त्यांनी तो पिक्चर 100% लहानपणी बघितलेला असेल, पण आजपर्यंत कोणालाच माहित नाही की बकुळचं काय झालं, त्या विठोबाचं काय झालं। मी घरी बसल्या बसल्या मला अचानक डोक्यात आलं की तो अभिनेता कुठे गेला ज्यांनी विठोबाचं काम केलं। कारण सध्या वारीचं एवढं माहोल आहे की त्यामध्ये प्रत्येक जण पंढरीची वारी हा पिक्चर बघतो म्हणजे बघतो। जर तुमच्या घरात आजी आजोबा असतील, आई वडील असतील, तर ते एकदा ना एकदा तरी म्हणतात की पंढरीची वारी चित्रपट मला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लावून दे। तर मला त्याच दृष्टिकोनातून डोक्यात आलं की बकुळ कवठेकर हे सध्या का नाही आहेत। त्यावेळेला मला जाऊन कळालं की बकुळ कवठेकर यांचं खरंच निधन झालेलं आहे। तर असा व्हिडिओ होता। धन्यवाद।